प्रकाश बाबाराव कडू, बच्चू कडू या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आमदार परिचित आहेत. बच्चू कडू यांचा जन्म 5 जुलै 1970ला बेलोरा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथे झाला. ते BCom BPed शिकलेले असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. त्यांच्या पत्नी श्रीमती नयना या असून त्यांना एक मुलगा आहे आणि त्यांचा व्यवसाय शेती व समाजकारण आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष आहेत किंवा संस्थापकही आहेत ते, आणि विधानसभेच्या अचलपूर जिल्हा अमरावती या मतदारसंघातून ते या निवडून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर ते निवडून आले. तर या बच्चू कडू हे शालेय शिक्षण घेत असताना गावातील तमाशा बंदी करता त्यांनी आंदोलन केलं. गावात तमाशा नको म्हणून वेगळ्या पद्धतीचं. त्यानंतर 1994ला शालेय विद्यार्थ्याच्या प्रवेशाकरता आंदोलन केलं. त्यानंतर कापूस व वीज प्रश्नाकरिता डेरा आंदोलन केलं. आदिवासीच्या जमिनीकरिता अर्धदफन आंदोलन केलं. स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून 250 अपंगांना लग्न समारंभात 3 चाकी सायकली व कृत्रिम अवयवांचं वाटप केलं. विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पुडी योजना सुरू केली. पूर्णा उत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं. विदर्भस्तरीय कुस्ती व कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं. त्यानंतर 1500 हृदयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यानंतर 200 ब्रेन ट्यूमरच्या रुग्णावर मुंबई येथे सर्वतोपरी उपचार केले. त्यानंतर 100 कर्करोग रुग्णाला वैद्यकीय सहाय्य व सर्वतोपरी मदत केली. 2000 रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर 1000 रक्तदान शिबिरांचं आयोजन करून 15,000 बाटल्या रक्त KM रुग्णालय मुंबई, जनरल हॉस्पिटल अमरावती व मेडिकल कॉलेज नागपूर येथील रक्तपेढ्यांना पुरवठा केला. स्वतः 70 वेळा रक्तदान केलं. अपंगांना सायकलीचं वाटप केलं. त्यानंतर 1989 ते 92 ते भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते. 1992 ते 98 शिवसेना तालुका प्रमुख होते ते. त्यानंतर प्रहार विद्यार्थी संघटनेचे त्यांनी ती संघटना स्थापन केली आणि सत्यशोधक बहुउद्देशीय संघटना टोंगलापूर तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती याचे ते सदस्य होते. प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, प्रहार महिला दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष. त्यानंतर प्रहार कृषी प्रक्रिया निर्यात संस्थाचे संस्थापक. त्यानंतर प्रहार औद्योगिक विकास संस्था बेलोरा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावतीचे अध्यक्ष, संस्थापक. त्यानंतर प्रहार युवा शक्ती संघटनेचे संस्थापक आणि 1999ला प्रहार संघटना पक्षातर्फे उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना 2013-2014चा सह्याद्री वाहिनीचा आर्य चाणक्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर MITचा उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2011 व 2012चा रक्तमित्र पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर 96 सदस्य, जिल्हा परिषद व नगर समितीमध्ये 96 सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश मिळालं. त्यानंतर 1993 ते 1998ला ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. 1997 ते 2002 सदस्य व 1997 ते 98पर्यंत सभापती होते पंचायत समिती चांदूरबाजारचे. त्यानंतर जिल्हा परिषद अमरावतीचे 97-98ला सदस्य होते. त्यानंतर 2004, 2009 ते 2014, 2014 ते 2019 महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य झाले.
त्यानंतर विधिमंडळ पंचायत राज्य समितीचे सदस्य, अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य, ग्रंथालय समिती ऑक्टोबर 2019मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली आणि जानेवारी 2020मध्ये ते जलसंपदा लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास व इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांना छंद शहीदांच्या गावांना भेटी द्यायचा, चित्रपट पाहणे, गड किल्ल्यावर गिर्यारोहण करणे व कबड्डी खेळणे हा त्यांचा एक छंद आहे. ते राहायला मुक्काम पोस्ट बेलुरा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथे राहतात. त्यानंतर त्यांचं फिनले विदर्भ मिल कॉलनी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथे असून निवास आणि ऑफिस असून रॉक हिल 1202 मलबार हिल, मुंबई येथे त्यांचं एक निवास मंत्र्याचं आहे. आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आता 2019ला हे निवडून आले, परंतु आता जे एकूण 2019च्या निवडणुकीमध्ये एकूण वैध मतदान झालं 1,85,161 पैकी श्री बच्चू उर्फ ओम प्रकाश बाबाराव कडू, बच्चू कडू यांना 81,252 मतं प्रहार जनशक्ती पक्षाला मिळाले. त्यांच्या विरुद्ध अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ सुदेशमुख हे राष्ट्रीय काँग्रेसचे होते भारतीय, त्यांना 72,856 मतं मिळाली. त्यानंतर श्रीमती सुनीता फिसके यांना 15,064 मतं मिळाली, ते शिवसेनेच्या होत्या. आणि श्री अब्दुल नजीम अब्दुल रऊफ यांना ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन यांना 6,329 मतं मिळाली. आणि श्री नंदेश आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचे यांना 3,355 मतं मिळाली. तर 81,000 ही मतं बच्चू कडू यांना मिळाली, परंतु काँग्रेसच्यांना 72,000 मतं मिळाली आणि इतर लोकांना कोणाला 15,000, 6,000, 3,000 अशी जी मतं मिळाली, तर विरोधी मतदान त्यांचं जास्त आहे. त्यामुळं येथील हे जे लोक आहेत हे कशा पद्धतीचं, कारण परिस्थिती खूप बदललेली आहे विधानसभेची. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा एकंदरीत झालेला काही पराभव किंवा लोकसभेचं जे निकाल लागले त्या निकालच्या संदर्भामधली जी माहिती आहे ती एक खूप वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे आता कोण निवडून येईल हे काही कोणालाही सांगता येणार नाही आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे सर्व महाराष्ट्रात, भारतात सर्वत्रच बघितलं जातं आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या माहिती, परिचय किंवा इतर काही वेगळं असं देण्याचा प्रयत्न करत असतो. तर या चॅनलला लाखो लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, त्यानंतर मित्रमंडळीला, त्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने करा.